प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत महाशिवरात्रीचं औचित्य साधून मयूर हॉर्स रायडिंग क्लबच्या वतीने आयोजित 46व्या भव्य अश्व शर्यत स्पर्धेचा थरार नुकताच पार पडला. अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत नांदेड येथील मनीष कावळे यांच्या हिटलर अश्वाने प्रथम क्रमांक पटकावून मैदानावर आपले वर्चस्व सिद्ध केले. पुढील वर्षीपासून परळी वैद्यनाथ नगरपालिका या स्पर्धेसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे अभिवचन नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी पारितोषिक वितरण प्रसंगी दिले. महाशिवरात्रीचे औचित्य साधून मयूर हॉर्स रायडिंग क्लबच्या वतीने परळीतील प्रसिद्ध डॉक्टर आणि अश्वप्रेमी डॉक्टर सुरेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. मागील अनेक वर्षांची ही परंपरा यावर्षीही मयूर हॉर्स रायडिंग क्लबने जपली. या स्पर्धेसाठी राज्यभरातून विविध जातींचे उच्च प्रतीचे अश्व दाखल झाले होते. या अटीतटीच्या स्पर्धेत नांदेडचे हिमांशू मनीष कावळे यांच्या हिटलर अश्वाने प्रथम तर त्यांच्याच रॉकी अश्वाने द्वितीय क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांक परभणी येथील समद खान पठाण यांच्या अश्वाने मिळवला. विजयी अश्वमालकांना परळीच्या नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी अश्वप्रेमी दिनकर मुंडे गुरुजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई धर्माधिकारी, युवराज महाळनकर पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष बहादूर भाई, मिलिंद घाडगे, साहेबराव चव्हाण, नंदकुमार गळवी, गुरुचरण सिंग सिद्धू, मनीष कावळे, विशाल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी आयोजकांचे कौतुक केले आणि पुढील वर्षी नगरपालिका या स्पर्धेसाठी सर्वतोपरी मदत करून ती अधिक मोठ्या स्वरूपात आयोजित करेल असा मानस व्यक्त केला. आयोजक डॉक्टर सुरेश चौधरी यांनी अश्वप्रेमींचा हा वारसा असाच पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी माऊली तांदळे, शशीशेखर चौधरी, विशाल देशमुख, गणेश भट, लक्ष्मीकांत मुंडे, इद्रिस काकर, लहू हलगी यांनी परिश्रम घेतले. पंच म्हणून सुभाष नानेकर व आघाव सर यांनी तांत्रिक बाजू सांभाळली, तर ॲडव्होकेट शिवानंद फुटके यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मोठ्या संख्येने अश्वप्रेमी नागरिक उपस्थित होते. तिसरे बक्षीस देण्यात येत आहे. तिसरे बक्षीस आम्ही दोघांना देतोय आणि दिलगिरी याच्याकरता व्यक्त करतो की प्रत्येक वर्षी असं थोडं बहुत हे होतच असतं, पण आपण समजावून घ्यावं. आपल्याला मुद्दाम बोलवलेले आपण त्याबद्दलचा गैरसमज असू देऊ नका आणि तुम्हाला पण एक तिसरे बक्षीस देण्यात येत आहे, तर ते स्वीकारावं. स्वार घोडा या ठिकाणी रेससाठी उपस्थित राहिले होते आणि यांचे दोन्ही घोडे प्रथम आणि द्वितीय पारितोषिक या ठिकाणी पटकावत आहेत. आपल्याला खरंच या घोड्यांचा आनंद वाटावा असा हा घोडा उत्कृष्ट धावपट्टीवर धावलेला आहे आणि आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या प्रथम पारितोषिकासाठी त्याला प्रोत्साहन द्यावं. सन्मान चिन्ह, पारितोषिक व प्रथम पारितोषिक हिमांशू मनीष कावळे, नांदेड. घोड्याचं नाव आहे हिटलर. स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, परीक्षक, सर्व अश्वपालन करणारे, अश्वस्वार आणि उपस्थित सर्व बंधूंनो, आज येथे अश्वस्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यासाठी मला इथे बोलवण्यात आले आणि बक्षीस देण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे. अश्वकला आपल्या भारतात खूप प्राचीन आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घोडदळ आपण पाहिलेला आहे आणि त्या घोडदळाचं शौर्य आपल्याला प्रेरणादायी आहे. आणि आजकालच्या काळामध्ये अश्वपालन करणं किती जिकिरीचं काम आहे. त्यांचं पूर्ण पोषण करणं, लक्ष देणं त्यांच्याकडे, आणि इतकं सगळं अवघड असताना तुम्ही सर्वजण त्याचं करतात आणि अशा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतात, ही खरंच खूप अभिमानाची बाब आहे. आणि आपल्या परळी शहरामध्ये ही स्पर्धा अनेक दशकांपासून आमचे पितृतुल्य चौधरी काका घेत आहेत आणि आपल्या परळीमध्ये आपण पुढच्या वर्षी जी स्पर्धा आयोजित होणार आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये करू याची खात्री मी तुम्हाला देते. नगर परिषदेचा यामध्ये सक्रिय सहभाग असेल
ही स्पर्धा फक्त आपल्या आजूबाजूच्याच शहरांपुरती मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावर कशी नेण्यात येईल यासाठी आमचा प्रयत्न नक्कीच असेल आणि आमची साथ देखील असेल असे आश्वासन देते. जे विजयी झाले त्यांचे मनापासून अभिनंदन आणि ज्यांना बक्षीस मिळाले नाही त्यांनी खचून न जाता अधिक जोमाने आपण पूर्ण तयारीनिशी पुढच्या वर्षी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, त्यामुळे नक्कीच पुढच्या वर्षी तुम्हाला निश्चितच बक्षीस प्राप्त होईल. तेव्हा तुम्ही तयारीला लागा आणि पुढच्या वर्षी देखील अशाच मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवा. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. मयूर हॉर्स रायडिंग क्लब तर्फे आयोजित केलेल्या या वर्षीच्या महाशिवरात्रीच्या स्पर्धेमध्ये सर्व विजयी अश्वपालकांचं मी अभिनंदन करतो. आलेल्या पाहुण्यांचे आभार मानतो आणि असंच पुढच्या वर्षी आणखीन मोठा कार्यक्रम होईल याच्यासाठी आणखीन प्रयत्न करू. धन्यवाद.